विधानसभा निवडणूक 3 महिन्यांवर येऊन ठेपली आहे। त्यामुळे पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, महायुती सरकारकडून एकापाठोपाठ एक योजना जाहीर करण्यात येत आहेत। अक्षरशः महायुती सरकारकडून योजनांची खैरात सुरू असल्याचं चित्र दिसत आहे। निवडणूक आली की प्रत्येक सरकारकडून असा प्रयत्न होत असतो। त्याला महायुती सरकार अपवाद नाहीये। यापूर्वीच्या सरकारने देखील अशा प्रकारच्या योजना जाहीर केल्या होत्या। आत्ताच्या महायुती सरकारकडून कोणत्या योजना घोषित केली आहे? मतदारांना आकर्षित करण्याच्या नादात सरकारी तिजोरींवरती त्यामुळे किती भार पडणार आहे? आरोग्य व शिक्षण यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्याची आवश्यकता असताना महाराष्ट्राला या योजना खरंच परवडणार आहेत का? इथपासून ते खरंच महाराष्ट्र सरकारकडे या योजनांसाठी पैसा आहे का? इथपर्यंत अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। या संदर्भातच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेऊयात। नमस्कार, मी श्रीशैल स्वामी आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारकडून विविध योजनांची खैरात वाटणं सुरू आहे। राज्य सरकारनं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मध्य प्रदेशमध्ये हिट झालेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात जाहीर केली। मध्य प्रदेशप्रमाणे इथंही येणाऱ्या निवडणुकीत त्याचा फायदा व्हावा असं त्यामागे सरकारमध्ये प्रविष्ट असलेल्या पक्षांचा हेतू आहे। आता लाडकी बहीण योजनेनंतर लाडका भाऊ योजना ही सरकारनं घोषित केली आहे आणि या निवडणुकीमध्ये सर्वाधिक परिणामकारक ठरणाऱ्या शेतकरी वर्गाला खुश करण्यासाठी कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता आहे। या संदर्भात राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून हालचाली सुरू असल्याची माहिती आहे। त्यामुळे राज्यात लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता आहे। राज्यातील 937 आदिवासी सहकारी सोसायट्यांचे ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले त्या शेतकऱ्यांची देखील कर्जमाफी होण्याची शक्यता आहे। तसेच याआधी 3 वेळा ज्या कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आल्या होत्या त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही त्यांना देखील या योजनेचा लाभ होण्याची शक्यता आहे। राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 46,000 कोटी इतका खर्च असला तरी राज्य सरकारने आतापर्यंत प्रत्यक्ष केवळ 25,000 कोटी रुपये मंजूर केलेत। त्यानंतर तरुणांना नोकरीचे प्रशिक्षण आणि स्टायफंड देण्याच्या उद्देशाने लाडका भाऊ योजना ही आणली होती। या योजनेमुळे वर्षाला अंदाजे 10,000 कोटी इतका किंवा त्यापेक्षा जास्त अतिरिक्त खर्च येऊ शकतो असं राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत। 2017 मध्ये महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली त्यावेळेला 34,000 कोटी इतका खर्च करण्यात आला। त्यानंतर 2020 मध्ये जेव्हा कर्जमाफी झाली त्या योजनेवरती 20,000 कोटी इतका खर्च झाला। त्यानंतर आता होणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी साधारणतः 21,000 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त खर्च होण्याची शक्यता आहे। याचबरोबर सरकारनं नुकत्याच झालेल्या आषाढी एकादशी निमित्त निघालेल्या पंढरपूरच्या वारीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी पेन्शन योजना घोषित केली आणि यासाठी सरकारला सुमारे 50 कोटी एवढा खर्च होणार आहे। आता महाराष्ट्र सरकारचं 2022-23चं एकूण उत्पन्न बघितलं तर 4,84,885 कोटी एवढं आहे। यामध्ये कर, महसूल यांसारख्या विविध विभागांचा समावेश आहे। यातील सरकारी योजनांवर 1,70,000 कोटी इतका खर्च होतो। त्यामध्ये पायाभूत सुविधा म्हणजेच रस्ते, जलसंपत्ती प्रकल्प, कृषी, शिक्षण, आरोग्य, समाज कल्याण योजना, ग्रामीण योजना यांसारख्या सरकारी योजनांवर केला जातो। वित्तीय वर्ष 2022-23 मध्ये राज्यावरती 6,29,235 कोटी रुपयांचं कर्ज होतं। वर्षभरात त्यामध्ये 82,043 कोटी रुपयांची वाढ होऊन ते आता 7,11,278 कोटी रुपयांवर गेलंय। राज्यावर 7,11,278 कोटी इतकं कर्ज असताना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारकडून सुरू असलेल्या योजनांच्या घोषणांचा सपाटा राज्याला आर्थिक संकटाच्या खाईत तर ढकलणार नाही ना, अशी शंका जाणकारांनी उपस्थित केली आहे। यामुळे महाराष्ट्र सरकारचं दिवाळ तर निघणार नाही ना, अशी कुजबूज सध्या महाराष्ट्रात सुरू आहे। महाराष्ट्र सरकारनं शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग या क्षेत्राच्या विकासासाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधांच्या निर्मितीसाठी अधिकाधिक पैसा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे। आर्थिकदृष्ट्या हे परवडणारं नाहीये। त्यामुळे केवळ मतांच्या राजकारणाकरिता महाराष्ट्राला आर्थिक संकटाच्या खाईत ढकलण्याचा प्रकार अत्यंत चुकीचा आहे। खरंच या प्रकारच्या योजनांच्या घोषणामुळे सरकारमध्ये समाविष्ट असलेल्या पक्षांना निवडणुकीत फायदा होईल का? तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? आणि अशा सवंग योजनांच्या घोषणांमुळे महाराष्ट्राचं दिवाळे निघेल का? याबद्दल
कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. फॉर द पीपलला सबस्क्राईब व लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.